नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर टेटची जी आपण सिरीज सुरू केली आहे त्याच्यामधले हे मॅथमॅटिक्सचं शेवटचं लेक्चर असेल आपलं. स्पीड टाइम आणि डिस्टन्स सगळे टॉपिक कव्हर केलेत आपण, एकदम बेसिक पासून ते स्पीड टाइम डिस्टन्स पर्यंत. ठीक आहे. तर हे आपलं शेवटचं प्रोबॅबिलिटी काही चॅप्टर नाही आहे, त्याच्यातले प्रश्न नाही पडले परीक्षेला तुमच्या. त्यामुळे जे काही बाकीचे क्वेश्चन आहेत ते सगळे आपण कव्हर केलेले आहे त्याच्यामध्ये. जे पण बाकीच्या चॅप्टरचे आलेले मॅथमॅटिक्सचे रिलेटेड ते सगळे चॅप्टर्स आपण घेतलेले. आणि मग बाकीचे छोटे छोटे चॅप्टर्स सगळे फ्रॅक्शन बेसिक. ठीक आहे. नंतर रेशोचे सगळे 5 टाईप, वर्क पर्सेंटेजचे 5 टाईप, वर्क टाइम एक वेगळा, स्पीड टाइम डिस्टन्स. ह्याच्यानंतर जास्तीत जास्त असलं तर मेन्सुरेशन असेल, म्हणजे ते एरिया काढणे, व्हॉल्यूम काढणे वगैरे. तर ज्या मुलांना पूर्ण डिटेल कोर्स करायचा असेल ह्याच्यात तर आपण थोडे 10-10 मिनिटाचे 12-12 मिनिटाचे टाकतो ना. डिटेल PYQ टाकलेले आहेत आपण ह्या पूर्ण कोर्समध्ये. 40-40 50-50 PYQ प्रश्न पडलेत प्रत्येक चॅप्टरचे, ते सगळे केलेले आहेत. इव्हन त्याच्यामध्ये आपले काय काय कन्सेप्च्युअल लेक्चर, MPSCचे लेक्चर, टेटचे सगळे PYQ. आणि याची फी आता सध्या 1000 रुपीज आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं, लेक्चर बघून ठेवायचं फक्त, कारण 110 मार्कांचं वेटेज आहे, 110 प्रश्नांचं वेटेज आहे. ठीक आहे. मॅथ्स आणि रिजनिंग. सो एज्युकल्चर ॲप आहे, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे. स्पीड टाइम डिस्टन्स एकच गोष्ट लक्षात ठेवायची, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बस एवढ्यावरच सगळं. म्हणजे किती पण टाईप येऊ दे, बोट येऊ दे, काही येऊ दे, एका दिशेने येऊ दे, ठीक आहे, दोन्ही विरुद्ध दिशेने येऊ दे, काही फरक पडत नाही आपल्याला, जर तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला नीट माहित असेल तर. ह्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं, हा नीट माहित असणे म्हणजे काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे, म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आहे. परत डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम आहे. हे असं फक्त इकडे तिकडे फिरवता आलं पाहिजे तुम्हाला. ओके, ही एक गोष्ट आहे. परत मग ते क्रॉस करणे, म्हणजे एका दिशेला असतील तर स्पीडची वजाबाकी करतो आपण, अपोजिटला सेम डायरेक्शन असेल तर मायनस करतो स्पीड, अपोजिट डायरेक्शन असेल तर प्लस करतो. हे लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगितलं रिअल टाइम एक्झाम्पल घेऊन. ॲव्हरेज स्पीड ही ॲव्हरेजची कन्सेप्ट नाहीये, ती स्पीड टाइम डिस्टन्सची कन्सेप्ट आहे, हे पण तुम्हाला सांगितले. त्याचं असतं टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन, आहे शेवटी तेच, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. पण ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्च्युअल लेक्चरमध्ये झालेल्या आहेत. सो डायरेक्ट जम्प करू नका, कन्सेप्टचं लेक्चर बघा, त्याच्यानंतर इकडे त्यांचं चांगलं आहे बेसिक, त्यांनीच डायरेक्ट हे बघू शकता. पण बेसिक चांगलं झाल्याशिवाय या साईडला येऊ नका. पुढे बघा, मोनिका विशिष्ट अंतर 48 किलोमीटर तास या गतीने कापते आणि मग ती पुन्हा तिच्या सुरुवातीच्या स्थानावर जाण्यासाठी 32 किलोमीटर तास या गतीने प्रवास करते. आता परत आले बघा, सरासरी गती किती, सरासरी गती. तर सरासरी गती कशी काढायची असते नेहमी, की तुम्हाला काय डिस्टन्सची गरज लागत नाही, काही नाही, तुम्हाला काय एक रॅन्डम डिस्टन्स कुठलं पण पकडा. जाताना किती जाते रे ती, 48 न जाते. येताना किती येते रे, 32 न. तर 48 आणि 32 यापैकी कुठला पण एक ह्याचा लसावी घ्यायचा, ह्यांच्या पटीतली असली कुठली पण संख्या घ्यायची, थोडक्यात ह्यांचा लसावी घ्यायचा. 48 म्हणजे काय, मग 16 त्रिक 48, 32 म्हणजे काय, 16 दुनी 32. एलसीएम काढण्यासाठी करतो, म्हणजे यांचा एलसीएम असणार आहे 96. तर हे डिस्टन्स किती पकडलं मी, 96. मला सांगा 48च्या स्पीडनं 96 किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागतील, 2. 32च्या स्पीडनं 96 किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागतील, 3. ॲव्हरेज स्पीड काय असतं रे, ॲव्हरेज स्पीड बरोबर टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स किती आहे रे, 96 गुणिले 2, जायचं 96 यायचं 96, टोटल डिस्टन्स 96 गुणिले 2 झालं. आणि टोटल टाइम किती रे, जाताना 2 तास, येताना 3 तास, टोटल टाइम किती, 5 तास झालं. मग 96 दुनी 12, 4 1 92 18 1 19, 192/5 म्हणजेच किती रे, 5 त्रिक 15, 4 उरले, 5 8 40, 5 20, 38.4. हे काय असणार आहे, त्याचं ॲव्हरेज स्पीड असणार आहे. ॲव्हरेज स्पीड कुणीही असं काढायचं नाहीये, 48 अधिक 32, 40 आणि 30, 48 अधिक 32 भागिले 2, हे असं ॲव्हरेज काढायचं नाहीये कुणी पण. 40 आणि 30 70, 70 80, 80 भागिले 2 40, 40 येत नाही स्पीड, स्पीड येतं 38.4 ॲव्हरेज स्पीड. 60 किलोमीटरला मीटर पर सेकंद काय सांगितलेलं, किलोमीटर पर आरचं मीटर पर सेकंद करायचं असेल तर काय करायचं, 518 न गुणायचं. लक्षात कसं ठेवायचं, मोठ्यातून छोट्यात जातोय की नाही म्हणून छोट्यानं गुणतोय, 518 छोटा आहे. ज्यावेळी तुम्हाला मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आर करायचं असतं त्यावेळी मोठ्यानं गुणा, 18/5 न गुणा. ठीक आहे, हे मोठ्यानं गुणतो, 18 वर आहे म्हणजे मोठं आहे.
एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही. किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड करताना 518 गुणिले एकच लक्षात ठेवा, दुसरं लक्षातच ठेवू नका. मग सांगा मला 60 गुणिले 518 येणार, हे किती येणार मग? 92 18 30 आलं. परत 3 त्रिक 9, 3 30, 50 छेद काय आलं 3, 50 छेद 3 म्हणजेच काय 16.67. ठीक आहे, मीटर पर सेकंड. रमेश त्याची गाडी पूर्वेला 4 किलोमीटर चालवतो, मग डावीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालवतो. डावीकडे वळून 6 किलोमीटर. तो पुन्हा त्याच्या डाव्या बाजूला वळतो 4 किलोमीटर चालवतो. ठीक आहे, तर रमेश त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून, तर हा डायरेक्ट सर्चचा क्वेश्चन आहे, सुरुवातीच्या ठिकाणापासून 6 किलोमीटर आहे. नेक्स्ट, दोन ट्रेनची गती 3:4 या गुणोत्तरात आहे. स्पीड किती आहे दोन्ही ट्रेनचं? 3:4. त्या समांतर ओळांना विरुद्ध दिशांमध्ये जात आहेत. जर टेलिग्राफ पोस्ट पार करण्यासाठी प्रत्येकीला 3 सेकंद लागत असतील, तर एकमेकांना पूर्णपणे पार करण्यासाठी ट्रेन्सला लागलेला वेळ प्रत्येकीला किती लागतोय? टेलिग्राम 3 सेकंद लागत असतील. ठीक आहे, एक टेलिग्राफ पोस्ट आहे ती पार करण्यासाठी. बघा आता मग कसं करणार? तुम्हाला आधी काय करायला लागेल? त्या दोन्ही ट्रेनचं डिस्टन्स काढायला लागेल, बरोबर. टाइम किती लागतो एक टेलिग्राम पोस्ट हे करायला? 3, ह्याला पण 3. पण डिस्टन्स किती असतं रे? डिस्टन्स म्हणजे काय असतं? एखादी पोस्ट पार करायची असेल, इथं ट्रेन असेल, ती क्रॉस करतेचा अर्थ काय? ती इथं झाली ट्रेन, ती अशी क्रॉस झाली. म्हणजे ती पोलला जेव्हा क्रॉस करते तेव्हा ती स्वतःच डिस्टन्सच क्रॉस करते. मग ह्या ट्रेनची लेंथ काय झाली? 3 त्रिक 9. ह्या ट्रेनची लेंथ काय झाली? 4 त्रिकोण 12. सगळं आपण मीटर मध्ये असं आपण कन्सिडर करू. आता एकमेकांना पूर्णपणे पार करण्यासाठी विरुद्ध दिशा आहे, मग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. विरुद्ध दिशा असेल तर बेरीज करायची असते वेगांची. तर डिस्टन्स किती आहे? 9 आणि 12. आता हे डिस्टन्स येणार दोन्ही ट्रेनची लेंथ 9 अधिक 12 अपॉन स्पीडचं काय येणार? विरुद्ध असले की ऍडिशन होते. स्पीड 3 आणि 4 7 आहे. 3 आणि 4 7, 3 अधिक 4, तर किती होणार? 12 आणि 9 21, 4 आणि 3 7. 21 भागिले 7 किती आलं? 3. 21 भागिले 7 किती आलं? 3. ह्या पाठ करायच्या गोष्टी नाहीयेत. अपोजिट असेल तर स्पीड फास्ट का? कसं लक्षात ठेवायचं? टाइम कमी लागतो. हे कमी असेल तर स्पीड हे वाढलं पाहिजे. वाढवतो कसं आपण? डिनॉमिनेटर ऍडिशन करून, म्हणून स्पीडची ऍडिशन. आणि इकडे तर लेंथ क्रॉस करायचीच आहे आपल्याला. दोन ट्रेन एक इकडे येते एक इकडे येते म्हणजे एकमेकांचे लेंथ क्रॉस करतात. म्हणजे ही 9 करेल, ही 12 करेल. 12 9 21. डिस्टन्स अपॉन स्पीड नेहमी तेच असणार आहे आपलं. तुम्हाला दुसरा एकही फॉर्म्युला लक्षात ठेवायला लावणार नाही. याच ऍप्लिकेशन करून सगळ्या गोष्टी करायच्या. पुढे, बसला विशिष्ट वेळामध्ये विशिष्ट अंतर कापायचे आहे. जर ती 20 किलोमीटर प्रति तास गेली तर ती 1 तासाने उशिरा पोहोचते आणि 25 किलोमीटर. मला सांगा कॉन्स्टंट काय? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम जर असेल तर याच्यामध्ये विशिष्ट अंतर कापायचे म्हणजे अंतर काय झालं? कॉन्स्टंट. ह्याच्यावर आपण म्हणू शकतो की स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. शिकवलंय. मग स्पीडचा रेशो किती आहे तुमचा? तुमचा जर स्पीडचा रेशो मी पहिल्यांदा 20 ने गेले नंतर 25 ने गेले, ठीक आहे, म्हणजे टाइमचा रेशो काय येणार? 25/20 होणार. उलट असतं हे. वर्क टाइम मध्ये पण झालं इफिशियन्सी आणि टाइमचं, तसंच इथं स्पीड इन टाइम ते सेम. इफिशियन्सी म्हणजे स्पीड. तर टाइमचा रेशो काय झाला? 5 5 25, 5 20, बरोबर. जर ती 20 ने गेली तर 1 तासाने उशिरा पोहोचते आणि जर ती 25 ने गेली तर 1 तास आधी पोहोचते. म्हणजे हे करेक्ट टाइम आहे. 20 ने गेली तर 1 तास उशिरा पोहोचते, 25 ने गेली तर 1 तास लवकर पोहोचते. म्हणजे टाइम गॅप कितीचा आहे दोन्हीमध्ये? 2 तासाचा. टाइम गॅप कितीचा आहे दोन्हीमध्ये? 2 तासाचा. पण आपला टाइम गॅप बघा ना, 20 ने गेलो 5 ला, 25 ने गेलो 4 ला. आपला टाइम गॅप कितीचा आहे? 1 चा आहे. म्हणजेच आपल्या एका तासाला ते काय म्हणतात? 2 तास म्हणतात. आपल्या एका तासाला 2 तास. तर आपल्या 5 ला काय म्हणतील? 10 तास म्हणतील. आपल्या 4 ला काय म्हणतील? 8 तास म्हणतील. कळतंय? तर मग तुम्हाला काय विचारले? डिस्टन्स विचारले. डिस्टन्स काय असतं? स्पीड इंटू टाइम. बघा स्पीड किती आहे? 20. टाइम किती आहे? 10 तास. 20 गुणिले 10 200. 20 गुणिले 10 किती आलं? 200. इवन इथं पण काढा. स्पीड किती आहे? 25. टाइम किती आहे? 8. 25 गुणिले 8 काय आलं? 200. डिस्टन्स किती आलं? 200. काही एक्स वापरू नका, काही करू नका. ठीक आहे, डायरेक्ट रेशो सुटतात. स्पीड टाइम डिस्टन्स हा रेशोचं एक ऍप्लिकेशन आहे. पर्सेंटेजचं ऍप्लिकेशन आहे. वर्क टाइम रेशोचं प्युअर ऍप्लिकेशन आहे वर्क टाइम. ठीक आहे. नेक्स्ट, एक व्यक्ती न थांबता विशिष्ट अंतर 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापतो. म्हणजेच काय रे? मिनिटाला तो 1 किलोमीटर जातो. 60 किलोमीटर पर आवर म्हणजे मिनिटाला 1 किलोमीटर. एका मिनिटमध्ये तो 1 किलोमीटर जातो. थांबून थांबून ती व्यक्ती तेच अंतर 40 किलोमीटर प्रति तास या गतीने प्रवास करते. मग 40 किलोमीटर प्रति तास या व्यक्तीने प्रवास केला असेल
ठीक आहे, एका तासात. याचा अर्थ काय रे, ती 20 किलोमीटर गेली नाहीये. 20 किलोमीटर गेली नाही याचाच अर्थ काय, एका मिनिटात 1 किलोमीटर जाते. 20 किलोमीटर गेली नाही ती म्हणजे ती 20 मिनिटं ती चाललीच नाही. म्हणजे 20 मिनिटं तिनं काय केलं, आराम केला. 20 मिनिटं काय घेतला, थांबा घेतला. मग तो किती मिनिटे तास थांबला, 20 मिनिटे थांबला, कारण 60 पैकी 40च गेला की तो. तुम्हाला थोडक्यात काय करायचंय, किती गेला नाही तासाला तेवढा तो थांबला. कळतंय, तासाला किती गेला नाही, कारण इथं 60 होतं म्हणून ते जुळून आलं आपलं. बाकीच्या वेळी कॅल्क्युलेशन करायला लागेल तुम्हाला. 20 मिनिटं तो थांबला. एक चोर 10 मीटर सेकंदाच्या गतीने धावत आहे. पोलीस त्याच्या मागे 12.5 मीटर प्रति सेकंद या गतीने धावला. पण पोलिसाने 10 सेकंदानंतर धावणे सुरू केले तर किती मिनिटांनंतर पोलीस त्या चोराला पकडू शकेल? परत मी तुम्हाला विचारतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ह्याच्यामध्ये इथं कॉन्स्टंट काय येणार आहे? डिस्टन्स नाही कॉन्स्टंट आहे. काय येतं कॉन्स्टंट? चोर इथं आहे, पोलीस इथं आहे. चोर इथं आला, पोलिसांनी त्याला इथं येऊन पकडलं. दोघं समानच वेळेसाठी पळालेले असतात. फक्त पोलिसाचं स्पीड जास्त आहे म्हणून तो त्याला पकडू शकतो. म्हणजे ह्याच्यात कॉन्स्टंट काय, टाइम कॉन्स्टंट आहे. बघा तुम्ही बघितला, तासाभरानं जरी पकडलं पोलिसांनी तरी दोघं पण 1 तासासाठी पळलेत की नाही. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यात काय येतं, अशा गणितांमध्ये टाइम कॉन्स्टंट येतो. पण टाइम जर कॉन्स्टंट असेल तुमचा तर स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे जो स्पीडचा रेशो असेल तोच डिस्टन्सचा रेशो असेल. मग काय सांगितलं, एक चोर 10 मीटर सेकंदाच्या गतीने धावत आणि पोलीस 12.5 मीटर. म्हणजे स्पीडचा रेशो काय झाला, 10 आणि 12.5 झाला. ओके. पण पोलिसांनी 10 सेकंदानंतर धावणे सुरू केले. मला सांगा, 10 सेकंदानंतर म्हणजे पहिले 10 सेकंद कोण पळतंय? पोलीसच पळतोय. पहिले 10 सेकंद कोण, चोरच पळतोय, कारण पोलिसांनी 10 सेकंदानंतर धावणे सुरू केले. जर चोराचं स्पीड 10 मीटर पर सेकंद आहे तर तो किती पळेल? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. चोराचं स्पीड 10 आहे आणि तो 10 सेकंद पळालाय. ठीक आहे, कारण पोलिसांना 10 सेकंदानंतर पाठलाग सुरू केलाय. तर तो किती जाईल? 100 मीटर जाईल. बरोबर. आता किती मिनिटानंतर त्याला चोराला पकडू शकेल? आता परत काय काढायचं तुम्हाला? टाइम. पण ह्यावेळी कोणाचं पकडणार तुम्ही? पोलिसाचं पकडणार. आता मला सांगा, चोर इथं असणार, पोलीस इथं असणार. चोर किती गेला? 100 गेला. चोर 100 गेला. मला सांगा, एवढं जर ह्यानंतर पोलीस पळायला लागला तर चोर तिथंच थांबणार का? नाही, चोर पण पळणार, पोलीस पण पळणार. मग इथं कन्सेप्ट कुठली येते आपली? रिलेटिव्ह स्पीडची. डिस्टन्स अपॉन स्पीड. आता हा पण याच दिशेने पळणार आहे, हा पण याच दिशेने, म्हणजे एकाच दिशेने असेल तर स्पीडची काय करतो आपण? वजाबाकी. मग डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे? 100. पण स्पीडची काय होणार? वजाबाकी. पोलिसाचं किती आहे? 12.5. चोराचं किती आहे? 10. 12.5 वजा 10 म्हणजेच किती रे? 2.5. कळलं? तर किती मीटर नंतर त्या चोराला पकडू शकेल? बघा आता, आधी तर टाइम काढणार आपण. ह्याच्यातून टाइम काय आला रे? 25 चोक 100 40. ह्याच्यातून टाइम काय आला? 40 सेकंद. 40 सेकंदानंतर पोलीस चोराला पकडेल. मला सांगा, किती मीटर नंतर पोलीस त्या चोराला पकडेल हे काढायचंय तुम्हाला. मग पोलीस किती पळला? 40 सेकंदानंतर पकडणार आहे. मग परत डिस्टन्स. आता पोलिसाचं स्पीड इंटू टाइम. पोलिसाचं स्पीड किती आहे? 12.5 आणि त्याचं टाइम किती आहे? 40. म्हणजे किती येते? 12 चोक 48 म्हणजे 480 आणि हे 20. 500 मीटर. 500 मीटर नंतर पोलीस त्याला पकडणार. कळलं का? समजतंय? सेम सेम गोष्टी आहेत व्यवस्थित. आणि ह्याचे सगळं डिटेल परत, ह्याचं पण 3 तासाचं लेक्चर एकदम डिटेल हाताला पकडून शिकवल्यासारखं. त्याच्यानंतर एमपीएससी पीवायक्यू ते 2 तासाचं लेक्चर. त्याच्यात अजून एखाद दुसरं लेक्चर असणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतर हे टेट पीवायक्यूचं मोठं लेक्चर. हे असं सिक्वेन्स न बघायचं. डायरेक्ट हे जम झालं, मी काय केलं काय करणार आहे तुम्हाला? हे का घेतोय मी? हे का आकृती काढली आहे? हे का असं असं लिहिलंय? हे नाहीच कळणार आहे काय? एकदम स्टेप बाय स्टेप त्याच्यात सेम एक्झाम्पल झालेले आहे. त्याच्यापेक्षा अवघड एक्झाम्पल आहे त्याच्यात. हे तर काहीच नव्हतं त्याच्यातलं. ठीक आहे. 2 व्यक्ती सारखे अंतर अनुक्रमे 25 किलोमीटर प्रति तास आणि 30 किलोमीटर प्रति तासाच्या गतीने कापतात. जर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 25 मिनिटे अधिक घेतली तर कापलेले अंतर. बघा, 2 व्यक्तींचा स्पीडचा रेशो काय? 25 आणि 30. स्पीड इज इक्वल टू काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे म्हटले, सारखे अंतर. म्हणजेच काय? स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे स्पीडचा रेशो आणि टाइमचा रेशो उलटा आहे. मग स्पीडचा रेशो 25-30 आहे तर टाइमचा रेशो काय येणार? 30-25. म्हणजेच 5 सक्क 30, 5 5 25. टाइम गॅप कितीचा आहे? 1 चा. तर त्यांचा टाइम गॅप कितीचा त्याने दिलेला? 25 मिनिटं कोणतरी अधिक घेतले. ठीक आहे. मग आपल्या एकला ते काय म्हणतात? 25 मिनिटं म्हणतात. तर आपल्या 6ला काय म्हणतील? 25 सक्क 150 मिनिटं. आपल्या 5ला काय म्हणतील? 125 मिनिटं. तर
कापलेले अंतर काढायचे, डिस्टन्स काढायचे, कशावरून पण एकावरून काढा. स्पीड किती आहे 25, स्पीड इंटू टाइम असतं. स्पीड किती आहे 25 इंटू टाइम किती आहे 150. पण 150 मिनिटं आहे ना, त्याला तासात करा. 150/60 म्हणजे 0 गेले, बेक बे बेत्रिक 6 आणि 3/15. डिस्टन्स काय येणार आहे 6 किलोमीटर. डिस्टन्स काय येणार आहे, अरे एक सेकंड, 25 आहे. स्पीड इंटू टाइम म्हणजे काय, स्पीड किती यायचं 25 आणि टाइम किती आहे आपलं 150. पण ह्याला ह्याच्यात करा 150/60 तासात केलं. 0 गेले, परत 3 दुनी 6, 3/15 हे किती आलं 125/2 म्हणजेच किती रे 62.5. कळलं. ह्याच्यातून केलं तरी चालते. 30 गुणिले 125/60 करा. 30 गुणिले 125/60 शॉर्टकट करायचं काय, स्पीड इंटू टाइम म्हणजे काय असतं आपलं डिस्टन्स. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तरी पण तेच येणार. 30 दुनी 60 62.5 किलोमीटर. ओके. नेक्स्ट, एका विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट ठिकाणी पोहोचायचे आहे. परत सेम क्वेश्चन आहे बघा. स्पीड किती आहे, स्पीडचा रेशो काय, पहिल्यांदा 4 किलोमीटर प्रति तास गतीने चालला तर 15 मिनिटं उशिरा पोहोचेल, आणि जर तो 6 न चालला तर 10 मिनिटं आधी पोहोचेल. म्हणजे बघा असं आहे ते 15 आणि 10. तर टाइमचा रेशो काय येणार 6 आणि 4 म्हणजे किती, बेत्रिक 6 बेदुनी 4. आपला गॅप कितीचा आहे 1 चा, त्यांचा कितीचा आहे 10 आणि 15 25 चा गॅप आहे. म्हणजे आपल्या 1 ला ते 25 मिनिटं म्हणतात, तर आपल्या 3 ला 75 मिनिटं, आपल्या 2 ला 50 मिनिटं. विचारलंय काय अंतर. अंतर म्हणजे काय असतं स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे 4, ह्याच्यासोबतच हे घ्यायचं, ह्याच्यासोबतच हे घ्यायचं सरळ. मग 6 गुणिले हे घेतलं खालचं, जे सोपं वाटतं ते 6 गुणिले 50/60. मला कॅल्क्युलेशन हे सोपं वाटलं. 0 0 6 6 उरलं काय 5. फक्त आकड्यामध्ये खेळते, फक्त आकड्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, शेवटचं एक्झाम्पल बघू आपण युट्यूबवरचं. हे अनुक्रमे 100 मीटर आणि 80 मीटर लांबी असलेल्या 2 ट्रेन्स रेल्वेच्या समांतर लाईन्सवर चालत आहेत. जेव्हा त्या सारख्या दिशेमध्ये धावतात तेव्हा गतिमान ट्रेन संत ट्रेनला 18 सेकंदामध्ये पार करते. पण जेव्हा त्या आधीसारख्या गतीने विरुद्ध दिशेमध्ये धावतात त्या 9 सेकंदामध्ये एकमेकींना पार करतात. तुम्हाला 2 इक्वेशन बनवावे लागणार आहेत आणि ते इक्वेट करून तुम्हाला सुटणार आहे. त्यासाठी काय पाहिजे तुम्हाला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ही एकच गोष्ट पाहिजे. पहिल्यांदा काय म्हणते 100 मीटर आणि 80 मीटरच्या ट्रेन आहेत, म्हणजे पहिल्याचं टाइम काढू आपण. ठीक आहे, पहिल्याचं टाइम काढू. तर 100 अधिक 80 डिस्टन्स येणार आहे 100 अधिक 80. जेव्हा त्या सारख्या दिशेमध्ये धावतात तेव्हा काय येणार मग स्पीडची वजाबाकी. तेव्हा गतिमान ट्रेन संत ट्रेनला 18 सेकंदात, तर ती 18 सेकंदात पार करते. S1 - S2 करू आपण इथे. बरोबर. दुसरं काय येणार, जेव्हा त्या आधी सारख्या गतीने विरुद्ध दिशेमध्ये धावतात, त्याच गतीने विरुद्ध दिशेमध्ये, तेव्हा त्यांना 9 सेकंद लागतात. पण वरचं तर सेमच येणार आहे, डिस्टन्स त्यांची लेंथच असते नेहमी. तर अपोजिट आहे, तर त्यांची बेरीज होणार. S1 + S2 होणार. जमेल का, दोन इक्वेशन मिळतात तुम्हाला. कसं होणार आता हे इक्वेशन कसं होणार, इकडे टाकलं S1 - S2 180/18 येते हे खालीच इकडे घेतल्यावर, तर ते किती येणार 10. आणि दुसरं काय येणार तुमचं, हे S1 + S2 येणार आणि इकडे 180/9 ते किती येणार 20 येणार. बरोबर. मग काय गोष्टी असतील, 15 आणि 5 येणार. अंदाजे जरी तुम्ही काढलं तरी कळून जाते. 15 आणि 5 ची वजाबाकी 10 आहे आणि 15 आणि 5 ची बेरीज 20 आहे. म्हणजे S1 किती असणार 15, S2 किती असणार 5. बघा 15 आणि 5 नाही तर सॉल्व्ह केलं तरी चालतंय तुम्ही हे दोन इक्वेशन. S1 - S2 बरोबर 10, S1 + S2 बरोबर 20. जर ह्यांचं ऍडिशन केलं S2 S2 कॅन्सल, तर S1 to S1 बरोबर 30, तर S1 बरोबर 15. एकात व्हॅल्यू टाकली की परत S2 बरोबर 5. असं 15 आणि 5 येईल. त्यांनी काय विचारले गतिमान, फास्ट ट्रेनचं काय असणार स्पीड 15. ठीक आहे. युट्यूबच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. याचं पूर्ण लेक्चर आणि अख्ख्या कोर्समध्ये तर आहेच आणि बाकीच्या पण गोष्टी कोर्समध्ये सगळ्या आहेतच. आपल्या कन्सेप्ट, MPSC PYQ आणि मग नंतर टेट PYQ अशा पद्धतीने.